जोडीदाराची निवड करताना नेहमी बघा, सहचारिणी गावाकडची असावी असं बऱ्याच जणांचं मत असतं. कारण तुम्ही जर मोठ्या शहरामध्ये राहत असाल तर शहरातल्या संस्कारानं वाढलेली मुलगी अपेक्षित आहे की गावातल्या संस्कारानं वाढलेली मुलगी अपेक्षित आहे, हे बऱ्याच पोरांना विचारलं जातं. जे ग्रामीण भागातून येऊन शहरामध्ये म्हणजे स्थिरवलेले आहेत त्यांना असं वाटतं की हे शहरातलं कॉस्मेटिक कल्चर आपल्या कुटुंबाला, आपल्या आई वडिलांना, मग गावाकडे असेल किंवा शहरात, जी व्यवस्थित जोडून ठेवेल तीच मुलगी आपल्याला हवी आहे, मग ती गावाकडची त्या ठिकाणी निवडली जाते. प्रॉब्लेम काय होतो, गावाकडची बायको केली जाते, मग ते घराण्यामुळे केली जाते, नात्यामुळे केली जाते, हुंडा जास्त दिली म्हणून केली जाते, परंतु कधीच आम्ही विचारत नाही आमची बायको किती शिकली. आम्ही म्हणतो काय अडचण नाही, तिला लिहिता वाचता आलं पाहिजे, 12वी तरी झाली पाहिजे. फारच उच्च शिक्षित जर मुलगा असेल किंवा आपण असू तर आपण ग्रॅज्युएट वगैरे मुलगी पाहत असतो. पूर्वी मुलींना ते म्हणजे महाविद्यालयात जाऊ द्या किंवा अजून कुठे जाण्याचा प्रसंग असू द्या, मुलींना असं फारसं स्वातंत्र्य नव्हतं. त्याच्यामुळे मागच्या काळातील मुली ह्या फार ऍडव्हान्स आहेत अशातला काहीच भाग नाही. बऱ्याच मुली अशा आहेत ज्यांना सायकल पण येत नाही, मग मोटारसायकल किंवा स्कूटर चालवायचं तर अजून त्याच्या पुढची गोष्ट. आणि मग ज्यावेळेस गावाकडची बायको केली जाते त्यावेळेस शिक्षण तर कमी असतंच, पण या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, गाडी चालवायला येत नाही, मोबाईलच नीट वापरता येत नाही, किंवा मित्रमैत्रिणी असतात शहरांमध्ये कामाच्या निमित्तानं किंवा वेगळ्या वेगळ्या इकडं तिकडं फिरायचं असतं त्याच्यामुळं मैत्रीचे संबंध असतात, पण ज्या नजरेने शहरातली मुलगी एखाद्या समोरच्या व्यक्तींकडे पाहिल 100% त्याच्या वेगळा अँगल गावाकडच्या मुलीचा असतो, ती थेट संशयालाच हात घालते. म्हणजे सहज बोललं तरी ती म्हणजे यांचं प्रेम प्रकरणच असेल, हा व्यभिचारीच आहे किंवा याचं लफडच आहे, आणि मग स्वतःही जळून घेते आणि दुसऱ्यालाही जाळण्याचा प्रयत्न करते मनाने. मनाने या शब्दाला अंडरलाईन करून ठेव. मुद्दा काय होतो, कुटुंबाला जुळून ठेवणारी म्हणून गावाकडची केली जाते, पण ती आयुष्यात आल्यानंतर त्याच्या आयुष्याचा जो सत्यानाश होतो, सर्वनाश होतो, कारण त्याला प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीला स्वतःला तोंड द्यावं लागतं. आता शहरातल्या मुली शाळेपासून, महाविद्यालयापासून किंवा मित्रमैत्रिणी किंवा सोसायटीतले शेजारी पाजारी यांच्यापासून आपल्या आपल्या परीनं ती कधी गाडी शिकलेली असते, कधी वेगळे वेगळे कोर्सेस वगैरे केलेले असते, आणि गावाकडची बरोबर त्याच्या विरुद्ध असतात. तर ज्यावेळेस तुमचं लग्न होतं, मुलं वगैरे होतात, म्हणजे त्या मुलांना शाळेत पाठवण्यापासून बाप म्हणून तुम्हाला जबाबदारी सांभाळावी लागते. तुमच्याकडे पैशाचा महापूर असेल तर तुम्ही स्कूल व्हॅन वगैरे लावू शकता, पण असं गृहीत धरा की नाही स्कूल व्हॅन लावायचे, आपलं आपण सोडायचं म्हणलं तर त्या बापाचा तो स्कूल व्हॅन चालवणारा जेवढा महत्वाचा नसतो त्यापेक्षा वाईट अवस्था याची होते. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता बायकोला शिकवायचं म्हणलं तर तुम्हीच शिकवत नाही, तुमची ती इच्छा नाही. मला जर गाडी शिकवली तर तुम्ही मग तुमच्या मी मागं येईल, लफडे तुमचे पकडेल, असे काही शब्द कानावर पडलेले असतात की आयुष्यामध्ये तो माणूस काहीच करू शकणार नाही अशा अवस्थेला येऊन थांबतो. मुद्दा लक्षात घ्या, एका गोष्टीसाठी त्यांनी गावाकडची शोधलेली आयुष्यभरात त्याच्या मानगुटीवर बसून फक्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सत्व परीक्षा बघायला हा सगळा खेळ सुरू असतो. आज अशी परिस्थिती आहे समाजातली, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी येतात. लहान मुलांना मोबाईल चालवायला येतो, लहान मुलांना गाडीचं सुद्धा नॉलेज आहे, लहान मुलांना इंटरनेट आणि इतर सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. काही दिवसांनी लहान मुलं चंद्रावर पण पोहोचतील, जग पादाक्रांत करतील,
पण तुम्ही 10-20 वर्षापूर्वी केलेली बायको आयुष्यात शेवटच्या ह्याच्यापर्यंत तिला काहीच येत नाही. ही जी माळ तुमच्या गळ्यात घातलेली असते तुमच्या आयुष्याची, म्हणजे ती सत्व परीक्षा होऊन बसलेली असते. हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मग आता याला पर्याय काय? बरं, तुम्ही कुठल्याही अग्निदिव्यातून गेला, बायको म्हणून जो पॅटर्न आपल्याला निवडावा लागतो तो फार विचार करून निवडणं फार गरजेचं आहे. त्याचं कारणच असं आहे, या गोष्टी काही लोकांशी निगडीत नाहीत, या गोष्टी बहुतांशी लोकांशी निगडीत आहेत. हे वास्तव आहे. ज्यांच्यात स्वतःहून काहीतरी करण्याची उर्मी असते, अहो ज्यांच्या हातात आयुष्यात कधी सायकल आलेली नसते, ज्यांच्या हातात आयुष्यात कधी म्हणजे टू व्हीलर किंवा स्कूटर आलेली नसते, ते सुद्धा काहीतरी करून शिकून पुढे गेलेले असतात. पण ज्यांना काहीच करायचं नसतं ते फक्त मला काही येतच नाही आणि तुम्हीच माझ्या आयुष्याची राखरांगोळी किंवा माझं वाटोळं केलंय, इथपर्यंत तो प्रवास सगळा येऊन थांबतो. म्हणजे हा बदल समाजातला आहे, हा आघात समाजावरचा आहे आणि ही परिस्थिती सुद्धा सामाजिक आहे. इतकं स्पष्ट या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. त्याचं कारण काय? तुम्ही कितीही पावलं टाकण्याचा प्रयत्न करा, आयुष्यात तुम्हाला जर पहिल्या पायरीवरून तुमची स्वतःची टाच घसरली तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही, कारण तुमचा प्रवास तिथंच थांबलेला असतो. त्याच्या अगोदर तुम्ही आयुष्यात कितीही संघर्ष करा, 0 मिनिटात तुम्ही बॅकफुटवर येऊन तुमच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली असते. फक्त तुम्ही ना बोलू शकता, ना दाखवू शकता, ना मांडू शकता, ना त्या विरोधात काही करू शकता. हात दगडाखाली असतात. आजपर्यंत ज्याचे हात दगडाखाली अडकलेले आहेत त्याने हात काढलेला आहे अशी कुठेही नोंद नाही. संसारामध्ये अडकलेला व्यक्ती कितीही संसारिक असला, कितीही जबाबदाऱ्या घेत असला आणि जबाबदाऱ्या सोडवत असला, तरी शेवटपर्यंत त्यांनी 100% सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यात अशी घटना कधीच घडत नाही. तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस असं सगळं घडतं आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच बायकोला ज्यावेळेस प्रश्न करायला जाता, बरेच मित्र आहेत आणि चर्चा करायला जातो, त्यावेळेस बायकांचा प्रश्न असतो, मग एकटंच राहायचं, कशाला जबाबदारी घेतली, कशाला पोरांना जन्म घेतला दिला. आणि त्याच्यापेक्षा टोकाचा शब्द असेल, फक्त ते आता या सार्वजनिक विचारपीठावर बोलू शकत नाही, पण असे शब्द ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या कानावर पडलेले असतात, म्हणजे मला एक उदाहरण सांगायचंय, कितीही पैलवान गडी असला किंवा एखादा बाजारात फिरणारा देखणा बैल जरी असला, त्या देखण्या बैलाला तुम्ही जाऊन नांगराला जुंपण्याचा प्रयत्न करा, तो शेतात काम करू शकत नाही का? तर तो फक्त वळू म्हणून सोडलेला असतो आणि त्याच्यात जो पुरुषार्थ असतो तो संपवलेला असतो. आता पैलवानाकडे येतो, दिसायला कितीही दांडगा असला पण तो जर कामाचा नसेल तर त्याला 0 किंमत असते. ही या दोन्हीतली ताकद आहे. आणि आज अशिक्षितांकडून सुशिक्षितांमार्गे तुम्ही जर प्रगतीच्या दिशेने जाणार असाल तर आयुष्यात तुम्ही कधीच जाऊ शकणार नाही. तुम्हाला ते, तुम्ही जर कधी ग्रामीण भागात किंवा खेडेगावात गेला आणि ज्यांच्याकडे कोंबड्या वगैरे असतात तर त्याच्याकडे एक शब्द असतो, खुडकोंबडी. ती का म्हणून तिला म्हटलं जातं, कारण ती एका जागेवरच बसलेली असते, ती अंडे पण देते ना, ती काही करू शकते. अशी परिस्थिती ही शहरातल्या त्या माणसाची झालेली असते आणि समाजाची आत्ताची फार मोठी अडचण झाली. बहुतांश करून ज्याने फसवून लग्न केलंय, ज्याने प्रेमविवाह केलाय किंवा ज्याने फार आमच्याकडे भरपूर आहे म्हणून भरपूर तुम्हाला दिलंय, तुम्हाला वाटत असेल अशी लोक सुखी असतील तर ती फार तर आनंदी असू शकतात. कॉम्प्रोमाइज करून जगतात. पण यश हे तितकंसं नसतं. कुठलीही गोष्ट जर करायची असेल तयारी सुरुवात स्वतःपासून करावी लागते आणि ती जर शेवटपर्यंत नाही करता आली तर काही होऊ शकत नाही. जबाबदारी सुद्धा तशीच आहे.
तुम्ही कुणासोबत लग्न केलंय, तुम्ही कुणासोबत व्यवसाय करताय, तुम्ही कुणासोबत म्हणजे एखादा प्रवास करताय, हे जेवढं तुमच्यावर डिपेंड आहे तेवढं तुमच्या सहकार्यावर, सोबतीवर सुद्धा डिपेंड आहे. तुम्ही विसंबून असता म्हणून सोबत या सगळ्या गोष्टी करता. ज्यावेळेस तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून करायला जाता त्यावेळेस तुम्ही मागं वळून पाहत नाही, पुढे जाण्याचा प्रयत्न करता. संसारात सुद्धा तसंच आहे आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तसंच आहे. याच्यातून चांगलं काय घ्यायचं तर फक्त पुढे जाणं आणि आपल्याला काहीतरी करायचंय आणि आपल्याला दुसऱ्याला काहीतरी सांगून त्याला शिकवत बसून नाही तर दुसऱ्याला काहीतरी सांगून त्याला सुद्धा लढ म्हणायला सांगणं, इथपर्यंतच या सगळ्या गोष्टी आहेत. पण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी सगळ्यांना सगळ्या येतात तेच कदाचित पुढे जातात. ज्यांना काहीच येत नाही आणि अज्ञानी असतात ते धडपड करण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होऊ शकत नाही, इतकं वास्तव आहे. त्याच्यामुळं ज्ञान कुठलंही असू द्या, शिक्षण कुठलंही असू द्या, संधी कुठलीही असू द्या किंवा काहीतरी आपल्याला करायचंय, त्या त्या वयात त्या त्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता किंवा तुम्ही उपाशी तरी मरू शकत नाही. जर तुम्हाला काही येणार नसेल आणि संधी मिळत नसेल तर तुमचं काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्या त्या वयात त्या त्या गोष्टी केल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो. एवढं साधं सरळ मला शेवटी सांगायचं होतं. धन्यवाद. मी जे म्हणतोय ते खरंय की खोट आहे आता तुम्ही हे बदलू शकणार नाही, पण बदल करायला लावून काहीतरी परिवर्तन करू शकता. एवढंच काय तो निसर्गाचा नियम आहे आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. एवढंच काय ते. धन्यवाद.